सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये 11वी सायन्सला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने ओढणीने हॉस्टेलच्या रूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली. स्नेहा सौदागर गायकवाड, वय 19, राहणार तरडगाव, मुक्काम पोस्ट उळे, तालुका उत्तर सोलापूर असे त्या मुलीचे नाव आहे. हा प्रकार समजताच तिच्या नातेवाईकांनी व लोकांनी महाविद्यालयात येऊन ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी वसतिगृहाच्या प्रशासनाविरुद्ध तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. स्नेहाने 11वी सायन्सची परीक्षा देऊन 12वीला गेली होती. ती आपल्या मैत्रिणीसोबत दयानंद कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहामध्ये रूम नंबर 6 मध्ये राहत होती. तिच्यावर वसतिगृह प्रशासनाकडून चोरीचा आरोप केल्यामुळे ती तणावात होती. त्यामुळे काही दिवस ती आपल्या गावी गेली होती. पालकांनी समजूत घालून तिला पुन्हा वसतिगृहात आणून मंगळवारी सोडले होते. 6